एक खूप इंटरेस्टिंग केसबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. काल एक ताई आले होते त्यांच्या मुलीला घेऊन. मुलीचं वय वर्ष 9. खूपच लहान मुलगी आहे. तिला तक्रार अशी होती की तिला खूप जास्त प्रमाणामध्ये पित्ताचा त्रास होतो. पित्त अंगावरती उसळणे, गांधी येणे, तोंड कडवटपणा येणे तोंडामध्ये, डोकं प्रचंड प्रमाणामध्ये दुखणे, पोट दुखणे, कॉन्स्टिपेशन, वारंवार तिला रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं, कॉन्स्टिपेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. पण एवढ्या कमी वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये हे आजार म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत. सो मी तिची पूर्ण हिस्ट्री घेतली, तिचं खाणं-पिणं, दिनचर्या सर्व तिच्या आईला विचारलं. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला जाणवली प्रकर्षाने की तिचा आहार तर चुकतोच आहे, दिनचर्या तिची चुकीचीच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की जे आपण अधारणीय वेग जे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये मलमूत्रसुद्धा सांगितलेलं आहे. हे अधारणीय वेग आहे, त्याला धारण करू नये. हे मुलीचं काय होतं आहे की शाळेमध्ये गेल्यानंतर तिला जेव्हा युरिनला जावंसं वाटतंय किंवा तिला मोशन पास करण्यासाठी जावंसं वाटतंय, तेव्हा तिचं असं म्हणणं आहे की तिचे टीचर तिला जास्त वेळ सोडत नाही. टीचर रागवतात कारण तुम्ही मुलं टाईमपास करता म्हणून टीचर त्यांना जास्त वेळ वॉशरूमला जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं आहे की तिला सवय लागलेली आहे की वारंवार युरिन कंट्रोल करण्यासाठी, मोशन कंट्रोल करण्याची तिला सवय लागली आहे. त्याच्यामुळे तिला जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास आणि वारंवार तिला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं आहे. तर मला त्या सर्व शिक्षकांना विनंती करायची आहे, जर कोणी शिक्षक हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मला हे सांगायचं आहे की प्लीज मुलांना सूट द्या. तास चालू असतानासुद्धा त्यांना जर एखाद्याला आलीच आहे युरिनला, मोशनला जावंसं वाटतं तर त्यांना जाऊ द्या. हां, काही मुलं करतात टाईमपास, नाही असं नाही. परंतु पॅरेंट्स मीटिंगमध्ये तुम्ही त्या पालकांशी बोलून त्यांना काय त्रास आहे बाबा, त्यांना काही हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या मुलांशी त्याप्रमाणे वागा. त्यांना सूट द्या प्लीज. त्यांना युरिन आणि मोशन कंट्रोल करण्यासाठी किंवा कोणतेही अधारणीय वेग हे धारण करण्यासाठी भाग पाडू नका. मुलांच्या शरीरावरती त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो आहे. 9 वर्षाच्या मुलीला, एवढ्या लहान मुलीला मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट ॲग्रेसिव्हली द्यावी लागली आहे. तिला एवढ्या जास्त प्रमाणामध्ये तिला त्रास होतो आहे. सो प्लीज सर्व पालकांनीसुद्धा हे लक्षात घ्या, सर्व शिक्षकांनी आणि बाकीचे जे कोणी ज्यांच्या अंडर लहान मुलं असतात कुठेही क्लासेसला वगैरे, तर त्यांनी प्लीज हे लक्षात ठेवा. धन्यवाद.